नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 11 जुलै 2026. आजपासूनचा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. राज्यातलं परिस्थिती बघितल्याच्या नंतर आपण म्हटलं होतं ना, राज्यात 10 तारखेच्या नंतर 11 पासून चांगलं सूर्यदर्शन होईल. तर 11 तारखेला चांगलं राज्यात सूर्यदर्शन झालं आणि वारं देखील सुटलेलं आहे. मग राज्यात आता पाऊस कधी येणार आहे, तर खास करून आज मुद्दाम म्हणून त्याच्यासाठी अंदाज देणार आहे. राज्यामध्ये आता 11, 12, 13, 14 पर्यंत असं चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे. वारं देखील सुटन म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 15 तारखेच्या नंतर 16 तारखेपासून राज्यात थोडाफार पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे तुरळक ठिकाणी 16च्या नंतर म्हणजे 16 जुलैपासून 16, 17, 18, 19च्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. तो पाऊस सर्वदूर पडणार नाही. फक्त काय झालेलं आहे, हे 4 दिवस जे पाऊस थांबन म्हणजे 14, 15 तारखेपर्यंत, ते 16 तारखेला मात्र परत सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर पुन्हा काय परिस्थिती राहणार आहे, तर त्यानंतर काय परिस्थिती राहणार आहे, त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत म्हणजे चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. मग ते दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. मग 21 जुलैच्या नंतर सगळ्यात जास्त जसं मुंबईला पाऊस पडला ना, आता मुंबई, पुणे, नाशिक, आता नंबर आहे विदर्भाचा. आता 14 जिल्ह्याचा नंबर आहे. मग तुम्हाला सांगू इच्छितो 21 जुलै ते 21 जुलै ते 5 जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अकोला, हिंगोली, वाशिम, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, ह्या भागामध्ये मात्र 21 जुलै, 22, 23, 24 पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जसं मुंबईकडे पाऊस पडला तसा काय होणार आहे, नागपूरकडं, वर्ध्याकडं, भंडारा, त्याच्यावर चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस येणार आहे. म्हणून हे विदर्भात, पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिममध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून विदर्भवासियांसाठी आनंदाची बातमी. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमची शेतीचे कामे करून घ्यायचे, कारण की 21 तारखेच्या नंतर चांगला जोराचा पाऊस तुमच्या भागात येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.